अरे तुम्ही या या. अगं बघितलंस का कोण आले? अरे अलकाताई तुम्ही या ना या या या. बसा बसा बसा. हे घ्या, आधी तोंड गोड करा. अ, विजयराव कशाबद्दल आहे? तुमच्या नातीचा साखरपुडा ठरलाय ना, म्हणजे आम्ही ठरवून आलोय म्हणून. अहो काय सांगताय काय? कधी ते आणि तारीख काय? परवा परवा करून टाकू काय का? हो. अहो परवा? अहो काळजी नका करू, आम्ही आहोत ना. आम्ही तयारी करू पटापट. आणि खरं सांगू का, हा साखरपुडा पटकन होणं गरजेचं आहे. मालती, आपण करू काहीतरी, पण खरंच परवा साखरपुडा होऊन जाऊ दे. विजयराव, तुमचे खूपच उपकार झाले आमच्यावर. आमच्या मोनिकामुळे इतकं सगळं घडून सुद्धा तुम्ही. अहो काहीतरीच काय बोलतो. मागचं विसरून जायचं आणि पुढे काय होत आहे ते बघायचं, नाही का? आणि मानसी तशी खूप चांगली मुलगी, त्याचं चांगलं व्हायलाच पाहिजे. अगदी खरंय हो, पण माझा ना विश्वासच बसत नाहीये. बारशाच्या दिवसापासून ना सगळं हातातून सुटतंय असं वाटत होतं. साखरपुड्याची तारीख ठरवायला हवी हे कळत होतं. अहो पण पंडितांना काय वाटत असेल याचा काही अंदाजच येत नव्हता आम्हाला. त्यामुळे ना धीरच होत नव्हता. अहो म्हणूनच आम्ही हे काम केलं. काय एकतर हा साखरपुडा थोडा या ना त्या कारणाने लांबणीवर पडत होता. अर्थात ही सगळी कारणं आमच्यामुळेच होती, त्यामुळे आम्ही सगळे जमून आणले. मस्त बातमी आहे की नाही? मग आता काळजी करायची नाही. मानसीचा साखरपुडा झाला ना की दोन्ही घरांमध्ये आनंद निर्माण होईल. खरंच तसंच होऊ दे. पण आता असं हे बोलत बसून चालणार नाही हं? तयारीला लागलं पाहिजे पटापट. मानसीलाही कळवून टाका. तिच्या आयुष्यातला हा खूप महत्वाचा दिवस आहे. सगळं तिच्या मनासारखं होऊ दे. मी देवा पुढे साखर ठेवते हा. अ मला आत्या, एक मिनिट हा, मी जरा महत्वाचा मेसेज करते. तुझं काही काम होतं का माझ्याकडे? नाही म्हणजे माझं तुझ्याकडे काही काम नव्हतं. मी तुला काही बोलावलं नव्हतं. नाही नाही, मीच आले. बोल. आत्या, एक न्यूज द्यायची होती. माझा साखरपुडा ठरला. अरे वा, कधी? परवा. परवा? इतक्या लगेच? म्हणजे कधी ना कधी तो होणार हे माहित होतच मला, पण अगदी इतक्या लगेचच आहे? हो, ऍक्च्युली मला सुद्धा आत्ताच कळलं. विक्रांतचे आई बाबा आणि सलीलच्या आईने मिळून ठरवली डेट. ओके, छान, अभिनंदन. काय ग, काय झालं मानसी? आर यू नॉट हॅपी? नाही नाही, तसं नाहीये. पण काय ना, मला आत्ताच हे सगळं कळलंय. सलीलचा फोन आला होता. मी लगेच तुम्हाला सांगायला आले. तशी ऍडजस्टमेंट बघावी लागेल ना. हो, म्हणजे हे खरं तर होणार हे माहीतच होतं, पण वेळ अगदी येऊनच ठेपली. आय एम सॉरी आत्या, माझ्यामुळे खूप सांभाळून घ्यावं लागतंय तुम्हाला. मला खूप शरमल्यासारखं होतंय. ए मानसी, कम ऑन,
तुझ्या आयुष्यातली खूप महत्वाची फेज आहे ही. यू शुड बी हॅपी. पण हे सगळं सोडून जायचं म्हणजे नो मानसी, नो. अशी इमोशनल होऊ नकोस आणि मलाही इमोशनल होऊ देऊ नकोस. अगं, आम्हालाही खूप वाईट वाटणार आहे कारण तू आम्हाला रोज दिसणार नाहीयेस. तुझंही सुंदर आयुष्य, छान जोडीदार मिळालाय तुला. ऑल द बेस्ट. थँक्यू. हे घे. बोल सलील. मॅडम मी आलोय, या बाहेर. आलीच. पळत पळत या. पण निघ. मानसी, स्माइल. बाय. मानसी, मानसी कुठे निघालीस? विक्रांत, काय झालं? तू अचानक गप्प का झालीस? काय नाही, मी आता निर्मला आत्यांशी बोलले. अच्छा, ओके. पण कशाबद्दल? हेच कामाबद्दल. हा, मग? मी निघते आता विक्रांत. निघतेस इतक्या लवकर का? सलील आलाय बाहेर म्हणून जरा घाईते. ओ, ओके ओके ओके. जा तू जा. नीट जा. बाय बाय. सलील, किती सुंदर दिसतोय ना. हा घेऊया आपण. काकू, पण इतके महागाचे दागिने कशाला? अगं, माझी हौस आहे. सलील माझा एकुलता एक मुलगा आहे आणि तू एकुलती एक सून. घे कौतुक करून. आपण आता अंगठ्यांच्या डिझाईन्स बघूया. मला सांग, तुला कशी अंगठी आवडेल? म्हणजे नाजूक डिझाईनची की मोठ्या डिझाईनची? अरे वा, चांदीचे वाळे किती गोड आहेत. आपल्या ईशाला किती गोड दिसतील ना सलील? हे काय बघतेस आता? आम्ही ईशाला काही घेतलं नाही ना, म्हणून मला वाटलं हे छान दिसेल ईशाला. ऍक्च्युली ते दुसऱ्यांचे आहेत. ते डिलिव्हरी द्यायची आहे ना, म्हणून आणलीत. ओह, ओके, सॉरी. राहू देते आता. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे? अंगठी घेणं ना. हो, बरोबर आहे. तुला कुठली पसंत पडते? हे काय आहे ना, हे घ्या. छान आहे. आवडली ना? दिल को तुमसे प्यार हुआ, पहली बार हुआ. तुला माहिती, मी असा माझ्याही नकळत कधी गुणगुणतो. कधी? जेव्हा मी खूप 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 आनंदात असतो. अरे वा. आज मला असं जाणवतंय की जेव्हा ना आपली प्रेमाशी निगडीत एखादी कमिटमेंट पूर्ण होते ना, तेव्हा जगातल्या प्रत्येक मजनूला काय वाटत असेल. मजनू? काय झालं? पण टेलवी, तुला मजनू झाल्यासारखं वाटतंय. हो, वाटतंय. वाय नॉट? ऑफकोर्स वाटतंय. उलट मी तर आता ह्या मताचं झालोय की आयुष्यातनं प्रत्येकाने एकदा हे असं मजनू सारखं प्रेम करायलाच पाहिजे. पण हे असं प्रेम नशिबात यावं लागतं.
माझ्या नशिबात ते प्रेम आहे आणि माझ्या नशिबातलं ते प्रेम माझ्या बाजूला आहे. एक सांगू, आपण ना आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आवडलेल्या किंवा आवडणाऱ्या व्यक्तीवरती प्रेम करतो आणि त्याच्याशी लग्न करतो. पण हा लग्नापर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो खूप असा अमेझिंग आहे. म्हणजे बघ ना, आधी होकार मिळेल का नकार मिळेल ही धाकधूक, मग होकार मिळाल्यानंतर ते हळूहळू नातं पुढे जातं, मग एंगेजमेंट झाल्यावर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतं, मग एंगेजमेंट ते लग्न, हा प्रवास, हे सगळं ना खूप खूप छान आहे. असं म्हणजे शब्दात ते खूप छान आहे. बस आहे ना, तुला असं मस्त मूड मध्ये बघून मलाही छान वाटतंय. अगं मला तर असं वाटतं की हा वॉक आजचा आपला संपूच नाही. आपण असं छान चालत राहावं, मी तुझ्याकडे असंच पाहत राहावं. आता तू मजनू झाल्यासारखं बोलतोस. खरंच आय लव्ह यू मानसी. थँक्यू. थँक्यू. तुला सेम टू यू असं म्हणायचं होतं का? हो. नाही, कारण म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगितल्यावर जर तू आभार व्यक्त करत असशील तर ते थोडं बोरिंग नाही आहे का? सॉरी, आय एम सॉरी. ठीक आहे, तू सॉरी म्हणू नको. मला सेम टू यू किंवा आय लव्ह यू टू हे ऐकायला जास्ती आवडलं असतं. हो, ऍक्च्युली मला तेच म्हणायचं होतं. सेम टू यू, आय मीन आय लव्ह यू. काय ना, मी कधी कोणाला बोलले नाही ना, सो जरा गोंधळ झाला. नाही, आपण हा गोंधळ सोडूयात परत एकदा. आय लव्ह यू मानसी. आय लव्ह यू टू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विक्रांत, उद्या काही ऍडजस्टमेंट वगैरे कराव्या लागणार आहेत का, म्हणजे सर्जरीच्या? ऍडजस्टमेंट्स का? अरे मानसीचा साखरपुडा आहे ना उद्या, तुला कळलंय ना? हो. मग काय आत्या? तू जाणार आहेस ना? कालच येऊन सांगितलं तिने मला, अचानकच ठरला म्हणे. तिने स्वतःहून मला सांगितलं नाहीये, पण बातमी कळली. हा, तू काय विचारत होतीस? उद्या सर्जरीज आहेत की नाही दुपारी? सध्या तरी काही नाहीये, पण काही इमर्जन्सी आली तर आपल्याला करावीच लागेल. हो, ते झालंच. राऊंड झाली? हो, आत्ताच. तुला आनंद नाही झाला? जेन्युइनली विचारते. कसला काय? आपण मानसीच्या साखरपुड्याविषयी बोलत होतो. आत्या, तुला जेन्युइनली सांगू, मला आनंद झालाय की नाही काही कळत नाहीये. असं एक बधीर पण आलंय, म्हणजे मी ब्लँक झालोय. माहित नाही, पण ही बातमी माझ्या कानावर आलीये, पण मनापर्यंत पोहोचली की नाही मला कळत नाहीये. म्हणजे कसं रिॲक्ट व्हावं काहीच कळत नाहीये मला आत्या. पण मानसीसाठी मात्र ही चांगलीच बातमी, म्हणजे एक स्टेप पुढे गेली ती. आता सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी येईल तिला आणि आपल्यालाही. पण आत्या, खरं तर मला आनंद व्हायला हवा ना? हो, झालाय तुला आनंद, म्हणजे असं मला वाटतं. तुला जाणवत नसेल कदाचित. पण आत्या, ते मला का जाणवत नाहीये? मला असं अनेस्थीशिया दिल्यासारखं होतंय, असं बधीर पण आले. चांगलं आहे, वेदनाच होणार नाहीत मग. आत्या, पण वेदना का व्हाव्यात? मला आनंद व्हायला हवा ना. मानसी इतकी चांगली मुलगी आहे, तुला माहितच आहे, आणि तिला इतकं सिन्सिअर, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा मुलगा मिळालाय. बघ ना, खरं तर मी सेलिब्रेट करायला हवं, तिला पार्टी द्यायला हवी, गिफ्ट द्यायला हवं, पण म्हणजे तिच्या आनंदात मी माझा आनंद मानायला हवाय. पण असं का होत नाहीये? अरे हे काय?
एवढ्या साड्या कुणासाठी? अगं तुला वाटतील त्यांना दे ना. बरा आहेस ना? खूप खुश दिसतोस बाबा तू. नाही, खुशपेक्षाही मला असं वाटलं की तुझं एक काम हलकं व्हावं म्हणून मी आणल्या साड्या. अरे पण सलील, काही कामं बायकांची असतात आणि काही पुरुषांची. हो बरोबर आहे, पण आपल्याकडे बाई आणि पुरुष या दोन्ही कॅटेगरीमध्ये दोनच माणसं आहेत, एक तू आणि एक मी, म्हणून मी आणली. पण काय बऱ्या आहेत ना साड्या? छान आहेत. तुझा चॉईस चांगलाच आहे. बरं मला सांग, अलकाताई आणि गीताताईंना यातली कुठली देऊया? आणि पार्वती आजी आणि देशपांडे आजींसाठी सुद्धा काढून ठेवल्या पाहिजेत ना. ते मी नाही, ते तू ठरव. तू हे काम तू तुझ्या कॅटेगरीमध्ये घे. मला ते कुणाला द्यायचं त्यातलं काही कळणार नाही. मी फक्त साड्या आणून ठेवल्या. अरे हो, पण खूप आहेत. कुणाला कुठल्या द्यायच्या मला प्रश्न पडलाय. अगं आई, मी मुद्दाम इतक्या आणल्या. आता काय लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये दळवींकडची किती माणसं येतील आपल्याला माहित नाही. मग आयत्या वेळेला प्रॉब्लेम नको म्हणून मी आणल्या. बरंच कळायला लागलंय तुला साड्यांमधलं. फार अभ्यास केलेला दिसतोयस. नाही, अभ्यासाचं नाही, पण मला असं वाटलं की तुझं एक काम हलकं होईल. ऍक्च्युली आई, मी ना हे सगळं खूप एन्जॉय करतोय आणि मला एन्जॉय करायचंय. साखरपुडा ते लग्न हा प्रवास दिसतंय ते मला आणि आवडतंय सुद्धा. एकदा का मानसी घरी आली ना की घरचं वातावरण सगळं बदलून जाईल. नाही, आणि तो दिवस आहे आता लवकरच येईल. साखरपुडा होतोय म्हणल्यानंतर मला ना माझं स्वप्न पूर्ण होणार याची खात्री वाटते. स्वप्न? मानसीला भेटल्यापासून ना माझं एकच स्वप्न होतं, तिच्या आणि माझ्या लग्नाचं. ते आता पूर्ण होईल. तू खुश आहेस ना? खूप. तेवढंच मला पुरेसं आहे. असाच आनंदी राहा. म्हणजे त्यात सस्पेन्स काय असणार आहे? तुझा साखरपुडा फिक्स झाला असणार आणि तो होणारच होता. करेक्ट. उद्याच आहे. उद्या? अगं, ओरडतेस काय? तिला कॉंग्रॅट्स कर. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. थँक्यू. आता तुम्ही दिसणार नाही ह्याचं फार वाईट वाटतंय. अगं, तिचं लग्न नाही झालंय, साखरपुडा ठरलाय. लग्न होईपर्यंत ती नक्की येईल, तेव्हा आत्तापासून तोंड पाडू नकोस. जसं की तुम्हाला वाईट वाटतच नाहीये. हं मॅम, डॉक्टर विकास म्हणत होते की एक मिनिट, सगळं सांगायला नको. मानसी, मी फक्त एवढंच म्हटलं की तू गेल्यानंतर सगळा स्टाफ तुला खूप मिस करेल. मला तर आत्तापासूनच खूप वाईट वाटतंय. स्पेशली तू हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर इतक्या गोष्टी इझिली आणि स्मूथली झाल्या ना, त्यात तू केलेले बदल सगळ्यांनाच फायद्याचे ठरले. मॅम, आम्ही तुम्हाला खरंच खूप मिस करू. नको करू कमी लग्न. नाही, असं काही नाही. तुम्हाला एवढा चांगला मुलगा मिळालाय, तुमचं सगळं चांगलं व्हावं ना, हीच इच्छा आहे आमची. आमचं काय, आम्हाला होईल सवय. सरांचं काय? त्यांचं काय? म्हणजे तुझ्या एवढ्या सुरळीत कामाची त्यांनाही सवय झाली असेल ना. तू त्यांना सांगितलंस की नाही? आत्ता सांगेन. पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू. मी येतो. मॅम, तुम्ही आम्हाला विसरणार नाही ना? अगं, लेडीज का तू? आलेच मी. काय ग, तू इथे का उभी आहेस? विक्रांत, मानसी, बोल ना, असं काय करतेस? काही नाही. मानसी, मला माहिती आहे सगळ्यांना आमंत्रण देऊन झालं. आता मीच सगळं बोलायचंय. तुझी एंगेजमेंट ठरली आहे हे मला माहिती आहे आणि मलाही त्याचं आमंत्रण आहे. मी तिथे यायचं, बरोबर? आणि मी येणार आहे.
आहे